हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज ना मला एका क्लायंटचा मेकअपचा ऑर्डर होता. तिला हलव्याचे दागिने सुद्धा हवे होते आणि तिला साडी सुद्धा हवी होती. तर ते सर्व पॅक झालं होतं. फक्त माझी जी व्हॅनिटी होती ना, ती पॅक करायची राहिली होती. कारण एवढी मोठी व्हॅनिटी घेऊन जाणं शक्य नव्हतं. तर म्हटलं जे प्रॉडक्ट्स मला तिथे लागणार आहे, तेच मी प्रॉडक्ट घेऊन जाते. म्हणून मग मी तेच करत होती. म्हणजे माझी बॅग जी व्हॅनिटीची आहे, ती पूर्ण पॅक व्हॅनिटी पॅक करण्यामध्ये कल्याणीने सुद्धा माझी मदत करू लागली आणि मी कल्याणीला बोलली, की "तू तिकडेच जात आहे, तर चलते का माझ्यासोबत?" तर ती बोलली, "चला ना ताई, तसं पण मला जास्त काम नाहीये, तर मी थोडा वेळ तुमच्यासोबत राहील आणि मग मी निघून जाईल जॉबवर." तर मी बोलले, की "ठीक आहे, चल मग." तर मग कल्याणी सुद्धा माझ्यासोबत आली क्लायंटकडे आणि आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता जायला. म्हणजे 12लाच जायचं होतं, पण 1 वाजून गेला होता. लवकर आमचे सर्व कामं आटपून घेतले आणि पोहोचलो आम्ही क्लायंटकडे. फोटोग्राफर लवकर येणार होते ना, म्हणून मी पोहोचल्या-पोहोचल्या क्लायंटचा मेकअप करायला सुरुवात केली आणि मेकअप सुद्धा लवकरच झाला. नंतर मी तिला साडी नेसून दिली आणि मी जे हलव्याचे दागिने बनवले होते ना, ते मी तिला घालून दिले. कसे वाटत होते हलव्याचे दागिने मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. ती बोलली होती, की "माझ्या घराजवळ एक गार्डन आहे, तिथे आपण शूट करूया." पण जेव्हा आम्ही गार्डनला पोहोचलो ना, गार्डन अजिबात छान नव्हतं आणि मी विचारच केला, की "इथे शूट कसा होईल?" आम्ही विचार केला होता, की व्हेन्यू चेंज करूया, पण ती बोलली, की "नाही ताई, इथेच करूया." म्हणून आम्ही तिथेच केलं. तुम्ही हिचा बिफोर व्हिडिओ आणि आफ्टर व्हिडिओ बघू शकता. खूप जास्त फरक वाटेल तुम्हाला. फोटोग्राफरनी सुद्धा खूप छान फोटोज आणि व्हिडिओज घेऊन दिले होते आम्हाला. जर तुम्ही सुद्धा एखाद्या छान फोटोग्राफरच्या शोधात असेल ना, विंटेज फोटोग्राफी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांची आयडी मी कॅप्शनमध्ये मेन्शन करेलच. त्यानंतर मला अजून एका ठिकाणी जायचं होतं, तर आम्ही पोहोचलो होतो एक्स्पोला. एक्स्पोला थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा मग तिथनं निघालो. कारण उशीर भरपूर झाला होता आणि थकल्यासारखं सुद्धा वाटत होतं. म्हणून मग घरी पोहोचलो.